गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर गांधी टोपी, खासदार निलेश लंकेचं बैलगाडीतून कांदा दूध दरासाठी आंदोलन। कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। गायी आणि म्हैशी घेऊन अहमदनगर मनपापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी निलेश लंके यांनी बैलगाडीतून आंदोलन करत गळ्यात कांद्याच्या माळा परिधान केलेल्या होत्या। यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। गेल्या 4 तासापासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र आंदोलनाची दखल प्रशासन घेत नाही। प्रशासनाने निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाखाली यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट तोडून आत जाऊ असा इशारा निलेश लंके यांनी दिलेला आहे। दरम्यान सरकार आम्हाला 5 रुपये अनुदान देऊन भीक देत असून आम्हाला भीक नको, हक्काचं द्या अशी मागणी लंके यांनी केली। लंके यांचं आंदोलन सुरूच आहे। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे। पोलीस प्रशासनाकडून बैलगाडी अडवण्यात आलेली आहे। पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास नकार दिल्याने आंदोलकांनी बैलगाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच सोडली आहे। तर यावेळी निलेश लंके यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटलंय। पालकमंत्र्यांकडे दुग्ध विकास खातं आहे, त्यांच्याच हातात जर शेतकऱ्याची जाणीव असेल तर त्यांनी आज शेती आपलं दुधाला हमी भाव देणं गरजेचं आहे। हां, दूध दराबाबत त्यांनी गृहमंत्र्यांची अरे गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे? हां, संबंधित मंत्र्यांना भेटलो, पियुष गोयलांना भेटलो, मी आणि सुप्रियाताई होते, आपल्या राज्यातले काही खासदार होते, बगरे होते, बजरंग बाप्पा होते, आम्ही कल्याण काळे होते, आम्ही 4-5 जण भेटलो। त्यांनी सांगितलं दुधाचा प्रश्न हा राज्याच्या पातळीवरला आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि गृहमंत्र्याचा दुधाचा काय संबंध आहे? उघड लोकांची दिशाभूल करायचं, काहीतरी लोकांना पेपर चुकीच्या बातम्या छापून आणायचे, हे आता चालणार नाही। माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला बाजारभाव मिळाला पाहिजे। आज जर या ठिकाणी थांबणार नाही आम्ही, मुंबईच्या राजधानीत सुद्धा मोठं आंदोलन उभं करू, लाखो लोकांच्या, लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर।